संकेत पडला, पण थंडी मजबूत आहे अजून, पण 4-5 डिग्री तर असेल आत्ता. पण काय काय करायला लागतं रे ब्लॉगिंगमध्ये नवीन नवीन गोष्टी देण्यासाठी. यायला असा रोड असेल तर दिवसभर काय वाटणार नाही चालवायला. हे जे समोर तुम्ही बघताय हे आहे कोगा हॉट वॉटर स्प्रिंग्स. सर जी आपका थोड़ा नेट मिल सकता है क्या? एवढा कांड झाला आमच्या बरोबर. आता वाजले 5:45. कसं काय मंडळी, दिस इज झाबसोपू अक्षय आणि मी स्वागत करतो तुमचं लडाख वारीच्या डे 6 मध्ये. काल होता डे 5. आपण सिसूवरनं पांग इथे आलेलो. पांग हा मधला एक स्टॉप आहे आपल्याला टुवर्ड्स हानले जायच्या आधी. अराउंड 200+ किलोमीटर्स आय गेस. बट काल फुल हालत खराब झाली. आत्ता पण बघता आमची एनर्जी अजिबात नाही आहे. श्वासाला प्रॉब्लेम होतो आहे. 16,000 फीटवर आपण आहे आता. आत्ता आपण हानलेला चाललो आहे आज. आत्ता आम्ही सगळे गाड्या पॅक होत आहेत आणि निघतोय. जेवढं लवकरात लवकर होईल त्याचं ट्राय करतो. अजून 8 पण नाही वाजलेत, 7:45 वाजलेत. काल आम्ही खूप लेट निघालेलो, त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झालेला. पण इथे थंडीने हालत खराब केली आहे, फुल हालत खराब. म्हणजे 0 डिग्रीच्या खालीच होतं, 0, -1, -2 वगैरे. पाणी बिणी सगळं बर्फ आहे, काहीच नाही मिळत आहे आपल्याला नीट. दमायला खूप झालं, मला खूप होतं आहे या ऑक्सिजनच्या प्रॉब्लेममुळे. बट आम्ही डायमॉक्स वगैरे घेऊन प्रॉपरली सगळ्या मेडिसिन्स वगैरे घेतोय. गाडीची हालत बघा, फुल सिमेंटसारखा. म्हणजे ॲक्च्युअल ताजा जो कलर आहे आपला ब्राऊन, तो इथे पूर्णपणे लागलेला आहे. गाडीच्या खाली फुल भागली गाडी. आम्ही इथे हे असे बेसिक होमस्टेज असतात इथे थांबलेलो, ज्यांच्याकडे खायला प्यायला पण मिळतं आणि राहायला पण नसे छोटे छोटे कॉट्स वगैरे असतात आतमध्ये. सो आम्ही इथे थांबलेलो. हे आहे टाकलांग रेस्टॉरंट. स्टे जो आहे तो पडला ओनली 300 रुपीज पर पर्सन. आणि बाकी सगळं थोडंफार जेवण वगैरे जे काय आम्ही आल्यापासून केलं ते सगळं मिळून 3,800 समथिंग रुपीज आपले झालेत. विच इज ओके, विच इज व्हेरी हे कन्व्हिनियंट. आणि एवढ्या छोट्या स्पॉटच्या मनाने इट वॉज व्हेरी गुड. सो आता आपण पुढे जे जाणार आहे हानलेमध्ये, तिथे पण मोस्टली असंच असणार आहे. जे आपले होमस्टेज असतात किंवा जे काय तशाच टाईपचं आपल्याला मिळतं राहण्याच्या मनाने आणि खाण्याच्या मनाने. मग बघाल तर ॲक्च्युली ही ट्रिप पूर्ण खूप जास्त किफायती आहे. म्हणजे राहणं खाणं आमचं ओव्हरऑलच दिवसाला 1,000 रुपयाच्या वर जात नाही आहे. आणि फक्त पेट्रोलचा खर्च जातो आहे, विच इज ओके, विच वी हॅड एक्सपेक्टेड ऑलरेडी. सो लेट्स राईड नाव. बाय. सो फायनली आपला प्रवास फ्रॉम पांग टू हानले चालू झालेला आहे. आज आपल्याला कवर करायचे किती किलोमीटर्स हे मला नाही माहिती आहे खरं तर. बट अराउंड 6 hours जर्नी आहे. सो लेट्स गो. असं आहे लडाखची राईड. स्टार्ट केलं आणि 5 मिनटं नाही झाले, हात गोठले ते तर गोष्ट वेगळी. संकेत पडला, पण हातपाय जस्ट वाचले, हात सोडून दिला. कुठे पण काहीच विचार नाही करू शकत. सगळं रोड्स अनप्रेडिक्टेबल आहेत. ट्रक येईल, वाळू येईल, माती येईल, सगळं वाट लावून जातं. आणि हे छोटे छोटे ब्लॅक पॅचेस आहेत ना, हे समवट ऑइली टाईपचे आहेत. त्याच्यावरनं गाडी गेली तसं थोडीशी स्किड झाल्यासारखी होते. डॅम, हा लँडस्केप बघा यार, काय दिसतं. थंडी मजबूत आहे अजून, पण 4-5 डिग्री तर असेल आत्ता. पण चला कसं वाटतंय हा नवीन व्ह्यू. सवा चक्कावत
काय काय करायला लागतं यार ब्लॉगिंगमध्ये, नवीन नवीन गोष्टी देण्यासाठी. इकडे लाव, मागे लाव, टॉप बॉक्सवर. असं भीती वाटतंय की पडेल, पडेल वाटतंय. बाप रोड बाप, मज्जा. चालू केलं की जरा बरं वाटतंय रे. बस झोपल्या पडलं तिकडे हालत खराब वाटते. काय मजा येते यार, काय भारी रोड आहे. हा थंडीचा आहे थोडासा, बट ठीक आहे. बाकीच्या मानसिक मजेपुढे ते दिसत नाहीये सध्या मला. टर्न आहे लेफ्टला आरामात या, छोटासाच आहे बट छोट्या संकेत सारखं फास्ट येऊन पडू नका. टांगलांगला 34 किलोमीटर्स. यायला असा रोड असेल तर दिवसभर काय वाटणार नाही चालवायला. मजा आ गया. सोलर कशाला लावलंय, लाईट कशाला मिळते इकडे आसपास? तर आयुष्य का अंडरग्राउंड बंकर बिंकर आहेत का काय इकडे? हे काय उतरेपर्यंत पण दम नाही. पाणी बॉटल तर नाहीये. इकडे फोटोग्राफी चालू आहे आणि इकडे पिलियन रायडरला उलटीचा त्रास होतोय. कोणाकडेच पाणी नाही आहे. आम्ही निघालो तर पाणी घ्यायला पाहिजे होतं हे कोणाला लक्षातच नाही. सगळ्यात कामाची गोष्ट जी आली ही हायड्रेशन पॅक. त्याच्यात माझ्याकडे थोडं ना थोडं पाणी असतं म्हणून त्याला आता चूळ भरून पाणी पिणी देता आलं मला. बेस्ट आयटम मी हा जो घेतला आहे आयुष्यात. सगळ्यात गोष्टी सगळ्यांना कामाला आल्या आहेत. मजा येते. सो मच ॲडव्हेंचर. एवढ्या काय गोष्टी होत आहेत नवीन नवीन की काय सांगूच नाही. काय प्रेडिक्शनच नाही आहे, कुठे कधी काही होऊ शकतंय. हे जे समोर तुम्ही बघताय हे आहे पुगा हॉट वॉटर स्प्रिंग्स. इथे समोर दिसतंय हे बघा, ते लोक आहेत बघा, ते दूर येतो बघा. तिथे बाफ येते म्हणजे दूर नाही, तिथे हॉट वॉटर स्प्रिंग्स आहेत. आणि हा फुल एरिया तो तसा बाउन्सी ढसलेल्या, म्हणजे त्याच्या पूर्ण पाणीच आहे या एरियामध्ये ॲक्च्युअलमध्ये. हे बघा आता इथे लोक कशी चालली आहेत बघा, दलदलमधनं चालत तिथपर्यंत. आणि हे पूर्ण गरम पाणी असावं. आम्ही थांबलेलो खरं तर छोटासा ब्रेक घेण्यासाठी, बट तिथपर्यंत जाण्याची अजिबात ताकद नाही आहे. एवढं चालत जा, चप्पल काढून, ते पण परत या, काहीच इच्छा नाही आहे. तर आता थोडाफार टाइमपास करायचा, फोटो काढायचे आणि इकडनंच निघायचा. मस्त एरिया.
माझं कार्ड फुल होतं आहे. एवढ्या गोष्टी मी व्हिडिओ कॅप्चर करतो की कार्डच फुल होतं आणि आता लॅपटॉपची बॅटरी 2% होती, त्यामुळे मला ट्रान्सफर पण नाही करता येणार. लेट्स सी आता कुठे थांबलो तर थोडंसं चार्जिंग लावायला मिळालं तर बरं होईल. इथे तर नाही आहे कुठे चार्जिंग. मस्त स्ट्रेट रोड चालू आहे, बट आज जरा मला पाठीत दुखतं आहे लोअर बॅकमध्ये. सो मी आता बघा रस्ता इकडे ते आहे वॉटर स्प्रिंग्स, इकडे पण रस्ता आणि मी रस्त्यावरून पडलो आहे. हे आहे न्यूमा. आपल्याला आपण जिथे होतो हॉट वॉटर स्प्रिंग्सच्या इथे जे थांबलेलो आपण फुगाच्या इथे, तिथून टुवर्ड्स हानले जाताना हे मध्ये लागतं. आय गेस हा एकच स्टॉप आहे काइंड ऑफ जिथे पेट्रोल मिळतं, पेट्रोल पंप आहे. आणि मग इथून डायरेक्ट हानलेला आहे. हानले इज अराउंड 80 किलोमीटर्स. सो इथे आता आम्ही फ्युएल करून घेऊ. हानलेला आपण आहे का नाही मला पण माहिती नाही, बट सगळे बोलतात इथे फ्युएल करून घ्यायचं. सो आता आम्ही इथून फ्युएल करून घेणार आहे आणि मग इथून पुढे हानलेला जाणार आहे. आत्ता ॲक्च्युली थोडासा खाण्यापिण्याचा ब्रेक होता, तर मी या हॉटेलमध्ये खाल्लं आणि आता निघतो आहे. आता आपण या न्यूमामधून निघालेलो आहे. न्यूमा सिटी तिकडे आहे ऑलमोस्ट, आणि त्याच्या वर आय गेस असं मॉनेस्ट्री टाईप काहीतरी दिसतं. सो ते पण इथे आहे. इट्स अ व्हेरी गुड वन. ह्याच्या बाजूलाच एक मिलिटरी बेस पण होता, जो मला तेव्हा कॅप्चर नाही करता आलं कारण माझं कार्डच फुल झालेलं. आणि आय गेस इथे पण आहे बाकीचा अजून पुढचा मिलिटरी बेस. म्हणजे दोन्ही साईडने मिलिटरी बेसेसने सराउंडेड आहे. या एंडला पण आहे, पुढच्या साईडला पण आहे. असं ह्या माउंटेनवर असं कुठे कुठे असं काही मेसेजेस दिलेले असतात. सो आता इथे हानले दिसतं ते मला 70 किलोमीटर्स टू गो. फक्त आता इथे एक फ्युअल हा जो पेट्रोल पंप आहे तिकडे आपण पेट्रोल भरूया आणि मग निघूया. सो हा आय गेस अपडेट आहे, क्विक अपडेट की लाईक हा पेट्रोल पंप नवीन झाला आहे इकडे. आणि आपल्याला आता मध्ये हानले फ्रॉम पांग टू हानले जाताना डायरेक्ट पेट्रोल कॅरी करायची गरज नाही. तुम्ही इथे फिलअप करू शकता आणि मग तिकडनं पुढे जाऊ शकता. बघा राईटला किती साऱ्या मेंढ्या, शेळ्या, एवढा मोठा कळप आहे. आणि तिकडे लांब आय गेस तो आर्मी बेस आहे, एकदम डोंगरांच्या मध्ये आहे. हा थोडा छोटा आहे त्या मानाने. न्यूमाच्या आधी जो होता तो बऱ्यापैकी मोठा होता, प्रॉपर न्यूमा बेस. विचार करा विंटरच्या वेळी हे सगळं जेवढं तुम्हाला ब्राऊन दिसतंय, डेझर्ट दिसतंय, ते सगळं व्हाईट बर्फ असणार फुल. जिथे बघावं तिकडे बर्फच बर्फ. सो हे आहे लोमा, छोटंसं टाउन आय गेस. लोमा ब्रिज BR एवढंच लिहिलं आहे.
धक्का देऊ का? इथेच तो आपला पोलीस चेकपोस्ट. कर लेना 5 मिनट का काम है. कितने दिन का चाहिए उतने दिन का कर सकते हो. कौन सा एरिया बोले आप? ना वहाँ जाना, वहाँ नेटवर्क आ रहा बोल रहा. नेटवर्क यहाँ नेटवर्क का नहीं है. अच्छा नेटवर्क में तो ऑनलाइन में होता है क्या? ऑनलाइन ही है. अच्छा लद्दाख कुछ वेबसाइट का नाम याद नहीं है लेकिन लद्दाख परमिट लिखा तो आ जाएगा. अच्छा ठीक आहे ठीक आहे. नेटवर्क पाहिजे ऑनलाईन मध्ये लडाख परमिट लिहिलं तर येईल. एअरटेल तो बोलले इथे मागे येत होतं जिथे ते आर्मी बेस होता तिकडे. एअरटेल आहे का कोणाचं? नाही आहे. जियो चलता है क्या? ये नहीं चल रहा है. नहीं वो तो अभी आपसे बात करके गए ना, वो है हमारे यही है. सर जी आपका थोड़ा नेट मिल सकता है क्या? यहाँ पे नेटवर्क कोई भी नहीं और किसी के पास एयरटेल है ही नहीं. आपका कोई है ही नहीं. आप सिर्फ हॉटस्पॉट दे सकते तो. हॉटस्पॉट देते तो हम ऑनलाइन में कर देते. हाँ जियो की है जहाँ पे नहीं चलती. पीछे बैंड दिख रहा है वो हॉस्पिटल के यहाँ पे ना. अरे ये टर्निंग पॉइंट दिख रहा है ये पहाड़ी का. हाँ हाँ वहाँ चले जाओ. बट ये महाराष्ट्र का कार्ड है तो वहाँ यहाँ पे आता ही नहीं है नेटवर्क. पूरा ही बंद है. यहाँ का जियो रहता तो आ जाता शायद. अगर आप हॉटस्पॉट दे देते तो 2 मिनट में निकाल लेते हम. हॉटस्पॉट बग ना. तो वही वाईफाई देंगे तो आपका नेट बच जाएगा. कोई दिक्कत नहीं. नहीं चलेगा. उधर से चल रहा है लद्दाख परमिट. ले डिस्ट्रिक्ट परमिट टाकें. मग बघ ना जाऊन तिकडे. तो टर्निंग वर आहे असं बोललेला तो. न्यूमा में है क्या? सामने डायरेक्ट बनता है. न्यूमा मध्ये आहे बोलतो समोर डायरेक्ट बनतात. कोण? 2 जण. ए गौरव उठ जा तिकडे माझ्या गाडीवर बस. कोण येते का? जाऊ मी. हा लावून ये चालेल. आर्मी बेसवर बघा कशी टँक्स वगैरे चाललेत. 2 hours later. एवढा कांड झाला आमच्या बरोबर. आता वाजले 5:45 आणि आम्ही इथे होतो ऑलमोस्ट आय गेस 3-3:30 वाजता. चेकपोस्ट असतो हानलेच्या आधी. कुठून आपण कुठे थांबलेलो? रिओमामध्ये. रिओमाच्या पुढे एक चेकपोस्ट असतो जिथे आपल्याला हानलेला जायचं असेल तर परमिट लागतं. आता आम्ही विसरलेलो की परमिट काढायचं आहे आणि इथे येऊन कळलं की ते काढायचं आहे. एक तर इथे नेटवर्क नाही. ऑनलाईन काढू शकलो असतो बट नेटवर्क पण नाही. तर त्या पोलीसवाल्याचं हॉटस्पॉट घेऊन ट्राय केलं तर नाही झालं. तो बोलला की काम करा रिओमाला जा परत. देखील होतं 20 किलोमीटर मागे. रिओमाला जा तिथे कोणीतरी तुम्हाला काढून देईल वगैरे किंवा तिकडे हॉटस्पॉट घ्या तिकडे चांगलं 5G नेटवर्क वगैरे आहे. तर मी तिकडे गेलो. तिकडे शेवटी पोलीस स्टेशनमध्येच गेलो. पोलीस स्टेशनवाले माणूस होता एक. तो बोलला की मी हॉटस्पॉट तर देईन तुम्ही काढू शकता बट त्याची डेट तर 2 दिवसापुढची येते. म्हणजे तुम्हाला 2 दिवस आधीच काढायला लागतं परमिट. मी म्हटलं आयुष्यभर आता कसं होणार? कारण आणि परमिट पण 500 रुपये पर पर्सन आहे. 3,500 रुपयाचं परमिट काढलं आम्ही 7 लोकांचं. म्हणजे ते काढणार पण आपल्याला आज जर जायला मिळणार नसेल तर 3 तारखेला जायला मिळणार असेल तर मग काय फायदा? मग तो बोलला माणूस एक होता जो चांगला होता खूपच, हसन म्हणून. हसन सागर असं काहीतरी नाव होतं त्याचं. जीपेवर मला कळलं. तर तो मला काय बोलला पोलीस स्टेशनचे SHO आहेत ते आत्ताच जस्ट रोमामधून थोडंसं मागे माहे म्हणून गाव आहे तिकडे गेलेत. तर तुम्ही त्यांना जाऊन पकडा आणि त्यांच्याकडनं अशी सिफारिश टाईपचं काही लेटर वगैरे काही आणता येतं तर बघा. तर त्याच्या बोलण्यावर ते सोडतील तुम्हाला. मी म्हटलं सही आहे. तर पण सही नाही आहे. 20 किलोमीटर परत मागे जायचं होतं. म्हणजे आम्ही ऑलरेडी 20 मागे गेलेलो. आता परत अजून 20 म्हणजे 40 किलोमीटर मागे गेलो.
मग तिकडे त्यांना एका मेल्यामध्ये पकडलं, लिटरली एका मंदिरात जत्रा चालू होती एकदम मॉनेस्ट्रीमध्ये प्रॉपर, आणि त्या मॉनेस्ट्रीमध्ये आम्ही प्रॉपर त्या ह्यांना पकडलं. ते बिचारे चांगले होते, तर ते म्हटले की आम्ही कॉल बिल पण नाही बोलू शकणार कारण नेटवर्कच नाही आहे. तर मग शेवटी त्यांनी आम्हाला माझ्या फोनमध्ये मी एक व्हिडिओ शूट करून घेतला त्यांचा, म्हणजे सेल्फी टाईपचा व्हिडिओ, आणि सेल्फी व्हिडिओ घेतला. तर ते बोलले हा व्हिडिओ दाखवा आणि तुम्ही परमिट काढा, 3 तारखेचं काढा, पण ते लोक तुम्हाला सोडतील पुढे आतमध्ये. म्हटलं चला ॲटलिस्ट काम तरी झालं. आता त्याच्यावर अजून ट्रॅजेडी. परत आलो आम्ही. ते काय बोलले, तर माझ्या पोलीस स्टेशनला रुमामध्ये एक कॉपी ठेवून जा. म्हटलं ठीक आहे. आम्ही पोलीस स्टेशनला आलो. त्या हसन दादाला बोललो की बाबा मला हॉटस्पॉट दे. पहिला आम्ही हॉटस्पॉटवरनं ट्राय करत होतो, पण आमच्या सिम कार्ड्सच म्हणजे काही दिसतच नाही, ते एअरप्लेन मोड टाईप दिसत आहेत. त्यामुळे जीपे वगैरे किंवा कशाचे OTP कसे येणार, OTP येऊच शकत नव्हते, किंवा UPI सुद्धा वापरायला OTP म्हणजे वापरायला सुद्धा सिम कार्ड ॲक्टिव्ह लागत होतं, ते होतच नव्हतं. मग शेवटी त्या बिचाऱ्या दादाला बोललो, हसन दादाला, की तूच काढ बाबा तुझ्या मोबाईलवरनं आणि तूच पेमेंट कर, मग आम्ही तुला पैसे देतो. आता आम्हाला काय वाटलं जीपे होईल, तर त्याने पैसे केले वगैरे, परमिट आलं. आता अजून एक ट्रॅजेडी त्याच्यात, परमिटमध्ये जागा सिलेक्ट करायची असतात, ते आम्ही हाणले चुकून, म्हणजे एकदा दोनदा ट्राय केलं, 2दा-3दा आम्ही त्या इन्फॉर्मेशन सगळी भरली अख्खी, मग पेमेंट्स ट्राय केले, नाही झालं. शेवटी लास्ट टाइम जेव्हा त्याच्या मोबाईलवर ट्राय केलं तेव्हा हानले ऑप्शन सिलेक्ट करायचं विसरलो. बाकी ले सिटी वगैरे वगैरे सगळं सिलेक्ट केलं आणि हानलेच नाही सिलेक्ट केलं. म्हटलं अरे यार. आणि त्याने लिटरली पैसे भरून प्रिंट काढली त्याच्याच ऑफिसमध्ये, पोलीस स्टेशनमध्ये आम्ही प्रिंट काढली. तेव्हा तो बोलला की अरे आपने हानले ही सिलेक्ट नाही किया है. म्हटलं अरे ये क्या सीन हो गया. मग त्याने बोलला की भाई आता ठीक आहे, काम करा तुम्ही, जा असेच, काही टेन्शन नाही आहे, तिथे आर्मीवाले असतात तर ते काय बघणार नाहीत वगैरे. म्हटलं चल आपण तरी बोलले तर काय करणार वगैरे. तर मी म्हटलं जाऊ दे, आपण मे बी हे करू, आपल्या ते सरांचा SHO सरांचा व्हिडिओ आहे तो दाखवू, तर त्याने थोडक्यात होऊन जाईल आपलं काम. पण म्हणून आम्ही निघालो. म्हणजे निघायच्या आधी त्याला जीपे करायचे होते पैसे, त्याला जीपे करायला पण तोच सीन झाला की सिम कार्ड मागत होतो, ते जीपे करायला ऑप्शनच नाही काय. म्हटलं अरे भेंडे, आता पैसे कसे द्यायचे या माणसाला, ह्याने आपल्यासाठी 3,500 रुपये त्याचे स्वतःचे खर्च केले. मग शेवटी कॅश चेक केली तर माझ्याकडे 3,000 आणि अक्षयकडे 5. आम्ही दोघंच गेलेलो ॲक्च्युली मागे एका बाईकवर, बाकीचे सगळे इथेच थांबलेले चेकपोस्टजवळ. मग आम्ही दोघंच गेलेलो, तर त्याच्याकडे 500 निघाले, माझ्याकडे एक्झॅक्ट 3,000 रुपये वगैरे निघाले आणि वर फक्त 50 रुपये होते. तर मी म्हटलं बाप काय एक्झॅक्ट पैसे आले नाही तर परत जा बाहेर, ATM शोधा, आणि हे सगळी लफडी करायला लागली असती. आणि त्यात पण ATM कार्ड होतं का नव्हतं असं सगळं सीन झाला असता. बट नशिबाने एक्झॅक्टली 3,500 आणि वर पैसे असे मिळाले आम्हाला, आणि आम्ही त्याला दिले, आणि त्याने पण विचाराने कॅश ठेवून घेतली, आणि आम्ही मग निघून आलो. आणि इथे आल्यावर आम्ही जेव्हा आलेलो 3 वाजता, तेव्हा जो माणूस होता तो नव्हताच, दुसरेच 2 माणसं बसलेली. तर त्यांना आम्ही असंच बोललो. तो काय बोलला, ॲक्च्युली हसन आम्हाला काय बोललेलं की तुम्ही जेव्हा जाल ना आर्मीच्या इथून, तर म्हणजे ज्या चेकपोस्टवरनं, तर ते लोक काही चेक करत नाहीत, तुम्ही असंच म्हणजे कुठे जाता ह्याच्याबद्दल एवढं काही चेक करत नाहीत, पैसे भरलेत 7 लोक आहेत एवढं चेक करतात आणि मग ते सोडून देतात. तर मग इथे आलो तर हे 2 वेगळीच लोक होती, आणि ती ना जरा वेगळी एकदमच आरामात होती, फ्री होती एकदम. तर ते बोलले, मी त्यांना बोललो आम्ही 3-4-3:30ला आलेलो, आमच्याकडे परमिट नव्हतं म्हणून आम्ही दोघं परमिट काढायला गेलेलो. तर बोलले हां परमिट निकाल द्या ना. म्हटलं हां. आणि मग असंच डॉक्युमेंटमध्ये त्याला असंच पेमेंट दाखवली 3,500. हां बोलले ठीक आहे जाऊ. आणि जाऊ बोलून जे आम्ही पळालो तिकडनं, आम्ही त्यांच्या रजिस्टरमध्ये म्हणजे लिहून पण नाही घेतलं, डायरेक्ट पळूनच गेलो. म्हटलं मरू तिकडे भेंडी, एकदा इकडे यायला मिळालं बस झालं, बाकी सगळं जाऊ दे, आता पहिलं पळूया. आणि जे आम्ही त्या चेकपोस्टवरनं पुढे आल्यावर श्वास घेतला की वाह फायनली आपण पोचलोय, मजा आली बाबा. आपण एवढा फालतू ॲडव्हेंचर झालाय आज, म्हणजे लिटरली 80 किलोमीटर्सची फालतू राईड, उगाच 40 किलोमीटर मागे जाऊन 40 किलोमीटर पुढे आलो. बट ठीक आहे, ऑल वर्थ इट. बाकीचे 5 बॉईज इथेच आराम करत बसलेले, मी आणि दुसरा अक्षय, आम्ही दोघं जाऊन एका हिमालयनवर सॅडल बॅग आहेत जे गौरवची हिमालयन आहे त्याच्यावर दोघं जण बसलेत पिलियन सकट, तर ती गाडी घेऊन गेलेलो. बट फायनली झालेलं आहे आणि आम्ही आता हानलेच्या दिशेने चाललेलो आहे. मस्त नेचर आणि आमचे ॲडव्हेंचर्स दिवसाचे चालूच आहेत. पहिल्या दिवसापासून काही ना काहीतरी असं होतं आहे की आम्हाला
आज लवकर पोचायचं करून आम्ही कधी पोचूच शकत नाही. रात्री पोचतोय, रात्री 4ला 5ला कधीही पोचतोय. काय त्याला डेटच नाही आहे का काय हेच नाही आहे. बट ठीक आहे, आता आज पण आम्ही विचार केलेला की 4पर्यंत पोहोचूया आपण तिकडे, म्हणजे 3:30-3:30ला आम्ही जे निघालेलो रोमावरनं, आम्ही विचार केला की चला 4पर्यंत पोहोचूया. आणि परत इथे हा सीन झाला, 2 तास वेस्ट गेले. आता वाजलेत 5:50. आता बघूया कधी पोचतो. इथे आर्मीची हालचाल खूप आहे, टँक्स वगैरेची मुवमेंट, प्लस आजूबाजूला बेसेस आणि ट्रक्स वगैरे मुवमेंट खूप आहे. म्हणजे इथे आर्मी बेस असल्यामुळे आजूबाजूला त्यांची मुवमेंट. आणि हा पूर्ण एरिया आय गेस त्या स्नो लेपर्ड बटालियनच्या अंडर आहे. ते तिकडे जे मोठा बेस होता आधी रिओमाच्या मागे पुढे दोन्ही साईडला, तो स्नो लेपर्ड्स म्हणून आर्मीची बटालियन त्यांच्या अंडर होता. आणि त्यांचेच सगळे तिकडे टँक्स, मी तर टँक वगैरे पण बघितले, एवढी मजा आली ना. टँक घेऊन जात होते इकडे तिकडे. आणि हे बघा आता तुम्हाला समोर पण दिसेल, लांब बघा तिकडे समोर ट्रक्स आहेत. आणि ते झाकून ठेवलेलं ते पण हे काहीतरी वेपन असावं मे बी. बट इथे प्रॉपर आर्मीची आर्मीची म्हणजे हालचाल आहे, प्रॉपर मजा येते. पण इथे आर्मीवाल्यांना खूप म्हणजे रिस्पेक्ट आहे आमच्याकडनं. आम्ही तर लिटरली प्रत्येक गाडीला सल्यूट वगैरे करतोय आणि ते लोक पण रिस्पेक्टफुली सल्यूट बॅक करतात. म्हणजे हे खूपच मानाची गोष्ट आहे की त्यांना आपण इज्जत देतोय, बट ते पण आपल्याला तेवढीच इज्जत बॅक देतात. दॅट इज व्हेरी मिनिंगफुल. अमेझिंग आहे आपली इंडियन आर्मी. बंकर पण बघितले आम्ही जिथे टँक्स लपवून ठेवलेले, मस्त मजा आली. आता मी इकडे असं असतं की आर्मीच्या जास्त ज्या अशा गोष्टी असतात ना, बेसेस वगैरे किंवा ह्या रिलेटेड गोष्टी, त्याच्या आतल्या गोष्टी आपण जास्त दाखवू शकत नाही आणि नाही दाखवायला पाहिजेत. कारण आपण सोशल मीडियावर टाकणार आहे, यूट्यूबवर वगैरे, आणि त्याचा काही कुठे गैरवापर नाही झाला पाहिजे. म्हणून आपल्या देशाची सुरक्षा आपल्या हातात आहे. सो मी तुम्हाला फक्त ह्या गोष्टी सांगतोय. मी तुम्हाला त्याच्याबद्दलचं काही व्हिडिओ बेस वगैरे असं काही दाखवणार नाही. लांबपर्यंत काहीही नाही आहे, जस्ट बॅरन लँड, अमेझिंग असे ब्युटिफुल लँडस्केप्स आणि ह्यूजनेस, नेचरचा ह्यूजनेस आहे फक्त. हे तुम्ही बघताय, हे जे येलो कलरचं असं तुम्हाला दिसेल प्रत्येक जागोजागी, किंवा ब्रू नावाने असे हे पण दिसतात काय ऑफिसेस वगैरे, असे छोटे छोटे एरियाज जिथे कामं करत असतात लोक आणि त्यांच्या थ्रू कामं होतात वगैरे वगैरे. तर त्यांचं ब्रो म्हणजे बेसिकली बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन असं काहीतरी त्याचा फुल फॉर्म होता. बेसिकली ते लोक हे बनवतात आणि ते मला वाटतं ते आर्मीच्या अंडरच येतं. तर त्यांनी जे रोड्स बनवलेत, हो, म्हणजे त्या नाही, म्हणजे या सगळ्याच रोडची ओव्हरऑल लेह लडाख, लेह मनाली हायवे, पांगच्या पासून पुढे काल जे आम्ही आलो ते जे आम्हाला म्हणजे तो जो रस्ता अजून बनतोय तो अजून झालेला नाही. आणि त्यांनी जी आमची वाट लावली काल, जे घाटा लूप्स वगैरे तिकडनं आपण आलो ते, दॅट वॉज द वर्स्ट डे ऑफ रायडिंग. आणि आज टुडे वॉज द बेस्ट डे ऑफ रायडिंग. आजचे जे लँडस्केप्स आम्ही बघितले आणि ज्या रोडवर, ज्या स्पीडवर आणि ज्या पीस ऑफ माइंडने गाडी चालवली आहे, हो, एवढी मजा आली आहे ना. हा ठीक आहे, आता हे परमिटचा थोडासा इश्यू झाला, बट नाहीतर आम्ही एकदम परफेक्ट टाईमवर होतो. मस्त 4ला पोहोचलो असतो. हानलेमध्ये एखादा होमस्टे बुक म्हणजे सामान विमान टाकून मग आराम केला असता. परत थोडा वेळ संध्याकाळी थोडा टाइमपास पण केला असता, काहीतरी केलं असतं. पण ठीकच आहे, चला आता काय, कुछ सही तो कुछ गलत, बॅलन्स ऑफ लाईफ. जसं जसं हानलेच्या जवळ पोचतोय तसं थंडी खूप वाढत चालली आहे. फायनली हानले पोचून हानलेमध्ये स्टे घेतलेला आहे. मस्त असे लाईनने असे कॉटेज रूम्स आहेत ते बघा. आणि बाईक्स वगैरे सगळ्या बाहेर लागलेल्या आहेत. बऱ्यापैकी बायकर्सच आहे तिकडे, कारण हानले इज अ ॲक्च्युली व्हेरी गुड स्पॉट. आणि ते सगळं महाग पण आहे स्टेज वगैरे. आता आम्ही जे ते रूम घेतला आहे, आम्हाला 2 रूम्स त्यांनी 7 लोकांसाठी 7,500 दिलेत.
बट त्याच्यामध्ये ब्रेकफास्ट अँड डिनर इन्क्लुडेड आहे. सो त्यातल्या त्यात ओके आहे. जर होमस्टेमध्ये गेलो असतं तर 5:30-6मध्ये झालं असतं. बट हे थोडं जरा बेटर आहे कारण थंडी विंडीने जरा सेफ राहतं आणि गरम पाणी वगैरे पण होतं. तर मस्त कडक आंघोळ करून घेतली. आता थोडा वेळ आराम करतो आहे. नंतर इथे ना ॲक्च्युली 11 वाजता लाईट जाते असं त्यांनी सांगितलं. सो लाईट गेल्यानंतर पूर्णपणे वरची जी गॅलेक्सी लाईट्स आहेत प्रॉपर स्टारगेझिंग होतं. सो आम्ही मे बी थोड्या टाईम नंतर उठून परत एक थोड्या वेळासाठी गॅलेक्सी बघायला बाहेर येऊ आणि मग परत झोपू. आता उद्याचा आपला प्लॅन असणार आहे हानलेवरनं आपल्याला जायचं आहे उमलिंगला, जी आपली मेन पार्ट होणार आहे या ट्रिपचा. सो उमलिंगला जायचं, परत यायचं इथेच आम्ही सामान ठेवून जाणार आहे. एकदम मिनिमम सामान घेऊन जाणार आहे. बऱ्यापैकी सगळं सामान इथेच ठेवून जाणार आहे. जायचं, थोड्या तासात परत यायचं. 6 तासाची आहे पूर्ण. तिथे जाणं, टाईमपास करणं, येणं ह्याच्यात 6 तासात होऊन जातं. सो ते करून यायचं. मग मे बी इथेच स्टे कंटिन्यू करायचा किंवा मग उद्या संध्याकाळीच निघून जायचं टुवर्ड्स सोमवारी आणि सोमवारीला जाऊन 2 दिवस स्टे घ्यायचा. असं काहीतरी चालू आहे प्लॅनिंग. अजून नक्की नाही काय सांगू शकत. सो आजच्या या ब्लॉगचे जे काही सिनिक्स रूट होते, जे काही बाप रस्ते होते, जे काही तुम्ही सगळं लडाखची जी ब्युटी बघितली ती कशी वाटली प्लीज सांगा मला. लाईक करा आणि आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. म्हणजे माझ्या उद्याच्या दिवसात तुमच्यासाठी नेक्स्ट वीकचा ब्लॉग असेल. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.